सुभाष पटनाईक, मी दिल्लीमध्ये माझे ग्रुप आहे 5 जणांचे. माझ्या समोर आहेत 6 व्यक्ती, आरटीचे अभिनेत्री पण आहेत, समाजसेविक आहेत. माझ्या समोर आहेत व्यावसायिक, ज्योती प्राध्यापक समोर आहेत. माझ्या आगावणे सर, हरीश नायर ते पुढे बसले आहेत रिक्षा समोर आणि मी समोर आहे. आम्ही पुरस्कारला जातोय सुवर्ण भारत सन्मानसाठी आणि हा योग आलाय. पुन्हा योग आलाय. छायाग्रहण या बिजी असतात, फार सेवक आहेत. 27 गाव हे फिरलेले आहेत, 27 प्रदेश देश फिरल्याचे आहे. आणि त्यामुळे यांना महाराष्ट्र दिल्ली म्हणा काहीच नाही आणि सगळीकडे फिरत होतं आणि हा सन्मान आम्हाला एकत्र मिळतोय, आम्हाला आनंद होतोय. तुम्ही पाहू शकता, आज मी ओपनमध्ये बोलतोय. आम्ही प्रवास करतोय रिक्षातून आणि मजा येते. ही मजा लुटतोय आम्ही. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये फरक आहे, पण असं वाटतं की मी आता महाराष्ट्रामध्येच आहे. अशा प्रकारचं वातावरण आहे. पाऊस नाही, खड्डे पण इथे वाटते थोडे थोडे, तरी पण आता तिथे दिल्ली सरकार काय करतो तर त्यांना माहिती. मागे दोस्त आहे 937 सुलोचन पुरी क्रिमिनल आणि गाड्या आहेत भरपूर, पण आनंद बघतो. आता थोडी थांबलेले आम्ही, तर भेटूया पुन्हा. महाराष्ट्रातील खड्ड्याचा फील आला असं म्हणा. माझे प्राध्यापक सांगतायत, जे माझं चित्रीकरण करतायत, हे पण महाराष्ट्र जसं खड्ड्याचं राज्य तसं दिल्ली पण खड्डे बघतात. खड्डे म्हणजे खड्डेच आहे तिकडे तिकडे. हे सरकारने पकडलं म्हणजे खड्डे बनवायचे की नाही, पण आम्ही आनंद घेण्यासाठी इथे आलेलो आहे. नमस्कार आगावणे साहेब, आता तुम्ही दिल्लीतून एका हॉटेलमध्ये थांबलेलं आहे, मेट्रो व्ह्यूमध्ये दिल्लीमध्ये. आता तुम्ही पुरस्कारला जाताय, आता काय वाटते तुम्हाला? आता या खुल्या रिक्षामध्ये बसले तुम्ही. एकंदर दिल्लीच्या वातावरणामध्ये या रिक्षा EV रिक्षाचा जो आनंद आहे तो आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर आज माझ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान म्हणून मला सुवर्ण भारत हा पुरस्कार प्रदान करण्यात आहे. त्यासाठी मी आणि माझी टीम दिल्लीला प्रस्थान करत आहोत. हॉटेल व्ह्यू इथे आम्ही मुक्काम केलेला आहे आणि पुरस्कारासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी आगेकूच करत आहोत, मार्गस्थ होत आहोत. आहे मॅडम, एकदम तुम्ही सजलेले आहेत पुरस्कारासाठी. कलाकार तर तुम्ही आहात आणि दिसतात खूप सुंदर. तुम्हाला दिल्लीमध्ये आता प्रवास करता एका रिक्षातून, छोट्या ओपन रिक्षातून, काय वाटते अनुभव तुम्हाला? छान वाटते, वेगळा अनुभव येतोय आणि दिल्लीसारख्या ठिकाणी रस्त्यात गर्दी पण आहे. पण ठीक आहे, आता निघून जाऊ आपण ह्याच्यातनं आणि जाऊ आता लवकरच पुरस्कारासाठी. धन्यवाद पटनाईक साहेब, आपण दिल्लीला आणल्याबद्दल. ज्योती मॅडम, आता तुम्ही पुरस्कारला जात आहात. खरं तर आपला थोड़ा उशीर झालेला है. आपको क्या लगता है आज ओपन रिक्शा में बैठे दिल्ली के, कैसा लगता है फीलिंग आपको? बहुत अच्छा लग रहा है. ओपन रिक्शा में, क्योंकि मुंबई में नहीं मिलता इसका मजा खाली दिल्ली में और यूपी साइड में मिल रहा है. आप घूमे यूपी में भी? हाँ, यूपी दिल्ली मैं ज्यादातर यही रिक्शा करती हूँ. अभी दिल्ली में कितने बार आए आप? दिल्ली में 6-7 बार आ चुके हैं, पर अवार्ड के लिए पहली बार आ रहे हैं. बाकी जो भी आए हैं अपने काम के सिलसिले में आए. सामने आपके प्राध्यापक बैठे हैं, तो जैसे कि मुझे लग रहा है कि एक टीचर ही है आप. फीलिंग तो आपका लुक तो टीचर का हो रहा है. तो सन्मान ही आप सिखाते, काम करते, व्यावसायिक है और युवा लोग को आप मार्गदर्शन करते हैं. तो युवा को क्या बताना चाहते हैं आप? युवा को यही बताना चाहते हैं कि कोई भी काम करो सच्चे मन से, लगन से करो, उसमें आपको हमेशा सफलता ही मिलनी है. और ऐसे ही युवा से यही प्रार्थना है कि सभी युवा ऐसे करके धीरे धीरे एक अवार्ड पाने की कोशिश करें. भारत श्री सुभाष दाताराम पटनाईक, जो कि अपना एक न्यूज चैनल चलाते हैं महाराष्ट्र के अंदर, बहुत ही अच्छे समाज सेवी हैं, वरिष्ठ संवाददाता हैं, पटकथा लेखक हैं, कलाकार हैं, कवि हैं, गीतकार हैं, गायक हैं. एक बार जोरदार तालियों से इनका अभिनंदन करके सम्मान ग्रहण करें. भारत सम्मान से सम्मानित किया जाता है. जोरदार तालियों से स्वागत करें. एक बार जोरदार तालियों से अभिनंदन.